जरांगे हा मनोरुग्ण आहे आणि त्या मनोरुग्णाला काल जाऊन कोण भेटला तर विखे नावाचा माणूस भेटला. तू राजकारण करतो काय? तुला नगरच्या बाँड्रीच्या बाहेर ये. तुला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायसाठी 288 पैकी किती आमदार लागतात याची अक्कल आहे का या विखे पाटलाला? अहो विखे पाटील हे घराणं आहे ना, हे घराणं बिनबुडाचा लोट आहे. त्यामुळं आमच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी जर आज नागपूरमध्ये 2 सप्टेंबरचा GR रद्द झाला पाहिजे म्हणून जर ओबीसी बांधव रस्त्यावर उतरत असतील पक्ष पार्टीच्या पलीकडे जाऊन, तर आम्ही निश्चित या गोष्टींचा विरोध करू. ही माणसं राजकारणामधल्या अनुभवानं म्हातारी झाली नाहीत. हे मूर्ख माणसं आहेत, मूर्ख. या माणसाला ओबीसीच्या हक्क अधिकारासंदर्भात एवढं बेजबाबदार वक्तव्य. अरे जरांगेची भाषा बोलतोय हा विखे. नागपुरात आज सकल ओबीसी समाजाचा महामोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके त्या महामोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी नागपुरात दाखल झाले. हाके साहेब, मोर्चाची प्रमुख मागणी आहे 2 सप्टेंबरचा GR रद्द करा. मात्र कालच विखे पाटील म्हणाले की त्या GRमध्ये बदल करण्याचा पण प्रश्न उद्भवत नाही, कारण तो GR आणि त्याच्याशी संबंधित विषय आता न्यायप्रविष्ट आहे. म्हणजे विखे हा गोगलगाय आणि पोटात पाय. ओबीसीच्या बाबतीमध्ये आजपासून मी जाहीर करतो की विखे पाटील हा कारखानदारांचा नेता आहे. ज्या ओबीसीनी विखे पाटलाला मतदान केलं त्या विखे पाटलाला इथून पुढच्या कालावधीमध्ये आम्ही रस्ता दाखवणार आहोत. कारण विखे पाटील जर असं म्हणत असेल की मराठा समाजानं कधी दुसऱ्यांच्या आरक्षणाला विरोध केला नाही, अरे विखे, ओबीसीनी कधी कुणाला विरोध केला आहे? आज तरी मराठा समाजाच्या रिझर्वेशन पॉलिसी संदर्भात ओबीसीनी विरोध केला आहे का? SC-BCचं आरक्षण दिलं, कधी ओबीसीनी विरोध केला का? EWSचं आरक्षण दिलं, त्या 10%पैकी 8.63% आरक्षण मराठा बांधव घेत होते, त्याला ओबीसीनी विरोध केला का? ओबीसीमधल्या समावेशाला, म्हणजे सामाजिकदृष्ट्या मागासांच्या आरक्षणामधल्या समावेशाला ओबीसीनी विरोध केला आहे. त्यामुळे विखे नावाचा माणूस हा महामूर्ख माणूस आहे. या माणसाला इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसी मतपेटीतनं उत्तर देतील. विखे जे वक्तव्य करतात किंवा जेव्हा मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईत आंदोलन सुरू होता तेव्हाही विखेंना जाऊन तिथे त्यांच्याशी बोलणी करण्याची आणि मग त्यांचंच तेच समोर होते. राजकीय महत्त्वाकांक्षा आहे. अहो विखे पाटील हे घराणं आहे ना, हे घराणं बिनबुडाचा लोट आहे. शिवसेना सत्तेत आली ते सत्तेत असतात, काँग्रेस सत्तेत आली ते सत्तेमध्ये असतात, भाजप सत्तेत आली ते सत्तेमध्ये असतात. कुठली विचारधारा आहे या विखेंची नक्की? कारखाना चालवणं, पैसे कमवणं ही विखेंची विचारधारा आहे. आणि ओबीसीमधलं सामाजिक मागासांच्या आरक्षणासंदर्भात मराठा समाज सोशली बॅकवर्ड नाही हे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट विखेंना मान्य नाही. आयोगांचं आजपर्यंतचे निर्णय विखेंना मान्य नाहीत. संविधानामधलं आरक्षणाचं बेसिक तत्त्व विखेंना मान्य नाही. म्हणजे संविधान मानत नाहीत का विखे? विखे नावाच्या माणसाच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. ही माणसं राजकारणामधल्या अनुभवानं म्हातारी झाली नाहीत. हे मूर्ख माणसं आहेत, मूर्ख. या माणसाला ओबीसीच्या हक्क अधिकारासंदर्भात एवढं बेजबाबदार वक्तव्य. अरे जरांगेची भाषा बोलतोय हा विखे. सरकारचे प्रतिनिधी. अरे जरांगेंची भाषा बोलतायत हे विखे. आम्ही सरकारचा प्रतिनिधी या विखेंना मानत नाही. ह्याच्या मागं किती माणसं आहेत? कोण आहे हा विखे? त्याला त्याच्या नगर जिल्ह्यामध्ये तरी कोण खातं का? अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये चाललाय मुख्यमंत्री व्हायला. दिवास्वप्न असेल आता विखेंसाठी इथून पुढच्या कालावधीत. तुम्ही म्हणताय की विखे पाटील जरांगेंची भाषा करताय. जरांगे एकेकाळी म्हणाले होते की मतदान, जो मराठा आरक्षणाला विरोध करेल त्याला मतदान करू नका. आता तुम्ही म्हणताय की जो विखेंना ओबीसीनी मतदान करू नका. भाषा तुमची पण तशीच झाली. हो निश्चित. का नाही करायची? आमची रिॲक्शन आहे. म्हणजे यांनी काही बोलावं नाही, आम्ही शांत बसावं असं कोणाला वाटतं का? त्यामुळं आमच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी जर आज नागपूरमध्ये 2 सप्टेंबरचा GR रद्द झाला पाहिजे म्हणून जर ओबीसी बांधव रस्त्यावर उतरत असतील पक्ष पार्टीच्या पलीकडे जाऊन, तर आम्ही निश्चित या गोष्टींचा विरोध करू. आणि आमच्याकडं आमच्या मताचा अधिकार काढून घेतला काय? जरांगे हा मनोरुग्ण आहे आणि त्या मनोरुग्णाला काल जाऊन कोण भेटला तर विखे नावाचा माणूस भेटला. तू राजकारण करतो काय? तुला नगरच्या बाँड्रीच्या बाहेर ये. तुला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायसाठी 288 पैकी किती आमदार लागतात याची अक्कल आहे का या विखे पाटलाला? अक्षरशः या माणसाला मतदान करायचं नाही ही भूमिका आम्ही अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या ओबीसी बांधवांचा मेळावा येऊ घातलेल्या 8-10 दिवसामध्ये घेऊ किंवा दिवाळीनंतर घेऊ. आणि या विखे पाटलाला गोगलगाय आणि पोटात पाय. ओबीसीबद्दल तुझं हे धोरण आहे का? काय चाललंय?
ज्या पद्धतीने हा आज मोर्चा निघत आहे, सर्व नेते जे सहभागी होत आहेत ते पक्षीय राजकारण किंवा आपापले संघटन बाजूला ठेवून सहभागी होत आहेत. मात्र काँग्रेस पक्षाकडून फक्त विजय वडेट्टीवार हेच प्रमुख नेते याच्यामध्ये सहभागी होताना दिसत आहे. इतर नेत्यांची अनुपस्थिती राहणार आहे असं कळतंय. हे बघा, या देशाचे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कास्ट सेन्सस असो किंवा ओबीसींना आम्ही समजून न घेण्याची चूक केली असं जर वक्तव्य करत असतील आणि ओबीसीची भाषा बोलत असतील, पण त्याच काँग्रेसचे महाराष्ट्रामधले चव्हाण असतील किंवा आपले पृथ्वीराज चव्हाण असतील, पटोले असतील, हे जर बोलणार नसतील. ओबीसी बांधव खूप सुज्ञपणाने या सगळ्या गोष्टींकडे पाहतोय. सत्ताधारी आपल्याबाबत कसे वागतायत, विरोधक कसे वागतायत याच्याकडे खूप चाणाक्षपणे पाहतोय. त्यामुळे ओबीसी बांधव येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये कुणाला काय जागा दाखवायची ते निश्चित दाखवतील. पण आज माननीय विजय वडेट्टीवार साहेबांनी जी भूमिका घेतली पक्षाच्या या सर्व नेत्यांच्या पलीकडे जाऊन, अरे तुम्ही आज जर आमच्या सामाजिक न्यायाची लढाई, आमचं आरक्षण जात असताना जर तुम्ही बोलणार नसाल तर आम्ही कुणाला मतदान करायचं हे आम्ही निश्चित ठरवू. तर मोर्चामध्ये महामोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी लक्ष्मण हाके पोहोचले आणि पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सर्व नेत्यांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं अशी त्यांची अपेक्षा आहे. मात्र काल विखे पाटील यांनी जो वक्तव्य केलेलं आहे की मराठा आरक्षणाच्या GR मध्ये सध्या बदल करणं शक्य नाही कारण तो प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, तो त्यांना मुळीच मान्य नाही. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.